जर पाहिलं तर 3 वाजून 35 मिनिटं झालेत. पण आपण देखील जा आणि प्रत्येक षटका मागे फक्त 5 मिनिटं द्या, म्हणजे एका इनिंगला 15 मिनिटं द्या. बॅटर सुद्धा मैदानात दाखल झालेत. मनोज झोरे आणि तासा जोडीला आनंद वाघमारे. नक्कीच एक शेर तो एक सव्वा शेर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये आनंद हिरो ठरला होता आणि दुसरा मॅच मध्ये मनोज झोरे मॅचचा हिरो ठरला होता. नक्कीच आता दोन्ही फलंदाज मात्र सलामीसाठी गेले खऱ्या अर्थानं. आता कोण हवी ठरणार कोणावरती हे देखील पाहावं गरजेचं आहे, कारण एका साईडला सारंग जे चांगला खेळ करून इथेपर्यंत पोहोचलेत आणि एका साईडला पाहतोय वरनाई वरने टीम ते देखील सुरेख खेळ करून इथेपर्यंत पोहोचलेत. परंतु आता जो चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेत टिकून राहील आणि जो मात्र थोडं प्रयत्न कमी पडतील त्याला मात्र या स्पर्धेतून मात्र बाहेर पडावा लागेल. चला सुंदर बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मनोज झोरे स्ट्राईक एंड वरती आणि आनंद वाघमारे नॉन स्ट्राईक एंड वरती आणि सारंग टीमचा गोलंदाज. P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. दीपक आपण पाहू शकाल. नक्कीच दीपकच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली. शेकोटी इजवायसी मित्रांनो, तुम्हाला वारंवार विनंती करतोय चला मॅच लावतीये सुरुवात इथे आणि इथे चुकी केली खऱ्या अर्थानं. मनोज झोरे सारख्या फलंदाजाला जीवदान दिला आणि त्याचा मोबदला मिळतोय 4 धाबे. 4 धाब्याने श्री गणेश झाला. लगेच स्पीडअप करायचं आहे. सारंग टीम आपल्याला ताकीद दिली आहे. पहिली इनिंग जर 15 मिनिटाच्या आतमध्ये झाली नाही ना कंप्लीट तर एक क्षेत्ररक्षक मात्र 38च्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. कारण जर पाहिला तर विरानी टीम 2 पॅलेंटीच्या चुकीमुळे मात्र इथे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. ही चूक मात्र पुन्हा होणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. या बळेचा सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या ढेंग खालून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु बॅकअप सुंदर पाहायला मिळतोय. याला खेकडा धराय न्याय लागल वाटतं. दोन धाबा इथे कंप्लीट झाल्यात. आता जर पाहिलं तर वरनाई वरने टीम जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. या वेळेस ट्रेडमार्क शॉट खऱ्या अर्थानं मनोज झोरेचा क्लास इथे दाखवत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनोज झोरेचे बाट आज मात्र तलपली खऱ्या अर्थानं. डीजे त्या चौकारच्या साहाय्याने धावफलकावरती धाबा आपण पाहू शकाल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. खऱ्या अर्थानं जर पाहिले ना तर वरनाई वरने टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो का घेतलाय आता त्याचा प्रत्युत्तर मात्र इथे मैदानात दाखवत असताना इथे कव्हर पॉइंट रिझन मात्र क्लिअर केले. चेंडू मात्र 1 बाउन्स एक टप्पा घेत अखेर चेंडू सीमारेखा पलीकडे येतोय चौकार. धन्यवाद डीजे. नक्की 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. वरनाई वरने टीम जाऊन पोहोचली. तर चला मॅचला पुन्हा एकदा होतीये सुरुवात. मनोज झोरेची बॅट इथे
बोलतीय आणि पुन्हा एकदा कव्हर पॉइंट, जणू काही रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय, चौकार येतोय. बा डीजे नक्कीच मनोज बाट आज इथे मात्र आग बरसतीये खऱ्या अर्थानं. पहिला मॅच मध्ये जरूर थोडीशी खराब कामगिरी राहिली होती, परंतु दुसरा मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याची बाट बोलली. 6 चेंडू मध्ये 6 चौकार. आणि आता आपण पाहतोय शेवटच्या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकण्याचा विक्रम मात्र पुन्हा एकदा रचला गेलाय मनोज झोरेच्या बाट मधून. नक्कीच या चौकारच्या साहाय्याने धावफलकाचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आतापर्यंत टोकून काढलेत मनोज झोरे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिझन क्लिअर करता आली नाही, परंतु क्षेत्ररक्षकांना चुकी केली. मनोज झोरे सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवदान दिला जातोय. षटक क्रमांक मात्र इथे पहिलं कंप्लीट झालं P1चं. आणि धावफलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती. फलंदाजाला मात्र इथे जीवदान दिलं जातोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र 1 धाव आली गेली वरनाई वरने टीम साठी. 19 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर न्यू गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय हेमंत आपण पाहू शकाल. 10 आकडा आपण पाहतोय, त्याच्या जर्सी क्रमांक इथे मात्र उसळी जास्त होती आणि त्याला फक्त दिशा दिल्या. इथे क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा केली सुखी. मनोज झोरे सारख्या फलंदाजाला मात्र इथे वारंवार जीवदान दिले जात आहेत. अर्थानं या चुका आपल्याला कुठेतरी घरसरस्त परतवण्याचा रास्ता दाखवतील. कारण जर पाहिला तर प्रत्येक जेल सोडल्या त्या प्रत्येक जेल मध्ये 2 धावा मात्र इथून कंप्लीट झाल्यात. इथे पुन्हा एकदा 2 धावा, सॉरी 3 धावा, नक्कीच माफी असावी. 3 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत मजल मारले वरनाई वरने टीमनं. आता स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आनंद आणि त्यानं मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉल वसूल केलाय. नक्कीच मागच्या मॅच मध्ये थोडासा खामोश जरूर राहिला होता आनंद वाघमारे, परंतु या मॅच मध्ये, शेवटच्या मॅच मध्ये, अंतिम मॅच मध्ये त्याला खामोश ठेवू शकत नाही. फुलटॉस चेंडू जर असं दिले तर नक्कीच सीमारेखा पार जातील. यावेळेस पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू आणि त्याला पुल केलाय. चेंडू मात्र
नक्कीच आमचे आयोजक प्रकाश पवार इथे आज खूप खुश आहेत, कारण आयोजकांची टीम इथे खेळली जाते आणि सुरेख खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकार मात्र आनंदचा बाट मधून आलेत आणि जर तिसरा षटकार आला तर प्रकाश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच मनोज झोरेला देखील 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले होते, 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. आणि आता मात्र पुन्हा एकदा जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली या फलंदाजांना तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. सुरेख कामगिरी करे अर्थानं वरनाई भरणे टीम न केली. आता मात्र एटीएम खुलं झालं आमच्या आयोजकांचं. यावेळेस स्वीट ऑफ द साऊंड, परंतु प्रॉपर धावा फलकावरती आपण पाहू शकाल. आणि पहिला मोहरा मात्र डगआउटच्या रस्त्याला मात्र परतावलाय. आनंद विस्फोटक फलंदाज मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नक्कीच आनंदचं जे काम होतं ते काम मात्र त्यानं करून मात्र तो पवेलियनच्या रस्त्याला मात्र परतावलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशन. नक्कीच रोशन मध्ये देखील ती धमक आहे, मोठा फटकं मारण्याची, आणि तोच आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती. इथे मात्र उंची जास्त आणि लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात आणि बोतडा फाटला याचा आई. पुन्हा एकदा 2 धाबा धावफलकावरती, 2 धाब्यानं धावफलकावरती वाढ होतीये. 36 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. नक्कीच 36 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. यावेळेस नो चेंडू, नक्कीच भीमर चेंडू पाहायला मिळतोय, खराब चेंडू. पुढील चेंडू मात्र फ्रीडचा असेल. उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू मात्र फ्रीट. आता रोशनला मात्र इथे संधी असेल आणि त्याचा देखील झेल सोडला. यावेळेस प्रॉपर कनेक्शन पाहतोय, लॉंग ऑन क्लिअर केली, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. धावफलकाचा जर विचार केला तर 43 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. 43 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल वरनाई वरने टीमच्या. नक्कीच त्यांचा पाठीराखे देखील त्यांच्या खेळीवरती खुश असतील, कारण एवढी मोठी धावसंख्या मात्र इथे उभारण्याचं काम मात्र या फलंदाजांना केलं आहे. मनोज झोरे, त्याच्या जोडीला आनंद आणि रोशन. आता पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि त्याला लॉंग लेग रिझल्ट मध्ये फटका दमदार पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू आडवलं केली. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द, नक्कीच नाही, थोडीशी चुकी झाली होती माझ्याकडून. 46 धावा होत्या, परंतु 48 बोललो, माफी असावी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, परंतु समालोचकाला माफी आहे. नक्कीच इथे मात्र
डॉट चेंडू आलाय आणि बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. अजून या तीन जर तीन षटकार ठोकले रोशन या फलंदाजांना तर 1000 रुपयाचं पारितोषिक. विष्णू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेकलेत. लवकर फुल टॉस आणि स्वीट ऑफ द साऊंड मिड विकेट क्लिअर केल्या रोशनचा. नक्कीच अजूनही जर 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू त्याला मिड विकेट आपण पाहतोय लॉंग लेग रिजन मध्ये. फटका दमदार होता परंतु अडवणी केली जाते. नक्कीच 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात या चेंडूवरती. 2 धाव्यानं धावफलकाचा जर विचार केला तर 57 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. नक्कीच 3 षटकांची ही मॅच आणि 3 षटकामध्ये जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू लोवर फुल टॉस आणि त्याला कन्वर्ट केलं होतं परंतु एफर्ट 100% दिल्या क्षेत्ररक्षकांना अडवणी केल्या. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेना टार्गेट मात्र इथे सेट केलंय. 59 धावसंख्येसह आणि 60 धावा मात्र कंप्लीट करावा लागतील सारंग टीमला. तोपर्यंत ऐकूया रवाना करायची आहेत. 60 धावेचं टार्गेट तुम्हाला इथे चेस करावा लागेल. वरने टीमनं मात्र काय अफलातून फलंदाजी केली खऱ्या अर्थानं. मनोज झोरे त्याचा जोडीला जर पाहिला तर आनंद वाघमारे आणि रोशनचा काय तो क्लास खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जणू काही षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तर चला फलंदाजाची जोड साखळी लगेच रवाना करा. सुंदर भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थानं वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट रजनी शृंखला खऱ्या अर्थानं आमदार चषक 2025 पूर्व दुसरे जे सर्वजण वाट बघत होते या क्षणाची आणि तो क्षण आज मात्र सत्यात उतरवण्याचा काम मात्र आयोजकांना केलाय. बरेचसे जर मी पाहिलं ना तर ग्रुप वरती चर्चा होती दादा तुमचं आयोजन कधी आहे तुमचं आयोजन कधी आहे. नक्कीच आज मात्र खऱ्या अर्थानं पहिला दिवस सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळते. आमच्या प्रकाश दादाचं आयोजन जर पाहिलं ना या कर्जत तालुक्यामध्ये एक दमदार आयोजन खऱ्या अर्थानं त्यांचं असतं आणि ते दमदार आणि दिमागदार आयोजन खऱ्या अर्थानं आज सत्यात उतरवलंय प्रकाश पवार त्यांची संपूर्ण टीम ना खऱ्या अर्थानं. चला मॅचला सुरुवात. नक्कीच ते देखील भावी सरपंच आपल्याला पाहायला मिळतील प्रकाश पवार. इकडे चढवणी केली जाते. चला मॅचला सुरुवात होतीये. आनंद गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू फेस करेल.
सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रफ्तार का स्वागतार मात्र म्हणून ज्याची ओळख आहे आनंद वाघमारे, त्याची बॅटिंग आपण पाहिली आणि आता गोलंदाजी मात्र टिचून केली जाते. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एक बॅटर काय करायचंय ते त्याला देखील ठाऊक. आकडा पाहतोय इथे जेलची संधी आणि तुकाराम कोणतीही चुकी करणार नाही. धक्का क्रमांक पहिला बसला जातोय. या मॅचचा मात्र आनंद घेत आहेत खऱ्या अर्थानं. नक्कीच आपल्या गावची टीम आहे त्याला प्रोत्साहन करणं हे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पवार वरने टीमचा पाठीराखा खऱ्या अर्थानं. नक्कीच ते देखील चांगले खेळाडू होते परंतु थोडासा नक्कीच शेवटपर्यंत मात्र महिला मंडळ मात्र माता भगिनी त्या थांबले त्यांचा देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. नक्कीच आता जर पाहिलं तर 4 वाजले तरी महिला मंडळ मात्र इथे वरने टीमचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांचं देखील नक्कीच जर आज वरने टीम मात्र इथे आनंद वाघमारेच्या नावावरती खऱ्या अर्थानं आली आमदार चषकामध्ये. नक्कीच गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या होणं गरजेचं आहे या खेळाडूसाठी. नक्कीच पहिली मेडन ओव्हर मात्र आताली आनंद वाघमारे ना. तर न्यू गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ. नक्कीच मागील मॅच मध्ये थोडासा मागणा ठरला होता परंतु इथून मात्र कमबॅक करावा लागेल कारण स्वतःला हरवून द्यायचा नाही. जर स्वतःला तुम्ही हरवून दिला तर कुठेतरी आपला कॉन्फिडन्स लो होतो. इथं मॅचला सुरुवात पहिल्याच चेंडूवरती भव्य स्वागत आणि झेल कंप्लीट केलाय. नक्कीच सुरेखा पहिल्या चेंडूवरती विकेट नवनाथच्या नावावरती आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजन भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजन भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊचला यावर ने गावाचा वर नाही.
दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं खातं ओपन केलंय सारंग टीमनं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं आनंद त्या दिशेनं आहे आणि कोणतीही चुकी करत नाही. या एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती. 5-10 धाव फलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता हेमंतला आपण पाहू शकाल. नवनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती देखील त्यांना विकेट आपल्या नावावरती लागली गेली. मनोज झोरेनं ती कॅच टिपली आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेग आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ इलम आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. नक्कीच आजच्या दिवसातला पहिल्या दिवसातला कोणता संघ असणार या आमदार चषकामध्ये, कोण मात्र नाव कोरणार यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. नक्कीच खराब चेंडू, इथून मात्र स्क्वेअर चेंडू. दुधारी तलवार मात्र वापरली फलंदाज हेमंतनं आणि ती सक्सेस सुद्धा ठरली. सॉरी समीर हा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडवा बाटना फटका, परंतु फटका फसला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक क्रमांक इथे दुसरं कंप्लीट झालंय. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते सारंग टीम. आणि आता 6 चेंडू 50 धाब्याची गरज. आव्हान खऱ्या अर्थानं सारंग टीमच्या समोर, कारण 6 चेंडू मध्ये 36 धावा बनतील, परंतु 50 धावा बनू शकत नाही. परंतु जर गोलंदाजानं जर चुका केल्या तर या 50 धावा देखील होऊ शकतात. परंतु गोलंदाज चालाक आपल्याला पाहायला मिळतोय. रवी पवारला आपण पाहू शकाल. नक्कीच मागील मॅच मध्ये नवनाथ ची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली होती, तिथून मात्र रवीनं कमबॅक करून दिलं होतं. तोच रवी आपण पाहतोय. चला पुन्हा मॅच होते स्टार्ट. पहिला चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं. आनंद आहे तिथे आणि बोतडा फाटलाय. असा फाटला, याला आंब गोळा व्हाय न्या लागल तेव्हा आंब तरी धरील गडी. असो नक्कीच हा आमच्या डिवडकडे भागात. चला पहिल्या चेंडू वरती मात्र झेल सोडलाय. 1 धाव मात्र मिळले. इथे मात्र आडवा बाटना फटका मात्र दमदार आहे आणि दीपक मात्र होता, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू फरार झालाय. 4 धाबे. डीजे नक्की चौकार आलाय. गोलंदाज आपण पाहतोय रवी पवार. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आता गड्याने धरला, मग जराशी खेचली ना गड्याशी, आता बरोबर धरला गड्याने तंगड्या फटीत. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळते. सॉरी डॉट बॉल. बॉलच चांगला धरला ना गड्याने, सवय झाली आता. पुन्हा एकदा डॉट चेंडू नाही, लेग बायची. इकडे प्रकाश पवार आमचे थोडेसे नृत्य करतायत, त्याच्यामुळे थोडस ध्यान भटकतंय आमचं. थोडी माफी असावी.
आनंद आनंदची काही चुकी नाही. बोचत आहे अजून. डेंगल तरी आड आहे बाबा. वाईट आणि 4 म्हणजे 5 धावा. दोन बॉल 39 धावेची गरज. इथे बैठक शॉट आणि आनंद प्रॅक्टिस नाही बरोबर. जरा लवकरच उतरा लागल मैदानात. लास्ट चेंडू आहे शिल्लक. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू वरती डॉट चेंडू. इथे मात्र वरनाई वरने टीम